जालन्यातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध नसल्यानं पंप पूर्णतः बंद झाल्याच्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड देखील झळकलेले आहेत। तर शहरातल्या पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूयात। गेल्या काही दिवसापासून जालना शहरासह जिल्हाभरातील पेट्रोल पंपावर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक लावण्यात आलेले आहेत। मी सध्या जालना शहरातील या ठिकाणी या राज्य राखीव पोलीस बल द्वारा जे संचलित पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपावर असून या ठिकाणी देखील आपण जर पाहिलं तर नो स्टॉकचं फलक जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। हा पेट्रोल पंप शहरातला असून या ठिकाणी नेहमी मोठी वर्दळ असते। अनेक वाहनांची संख्या या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा घेण्यासाठी येतात। मात्र या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा साठा नसल्यामुळे या ठिकाणी सुकसुकाट सध्या पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर काही मोटरसायकल चालक देखील आलेले आहेत। त्यांना या ठिकाणी पेट्रोल डिझेल भेटत नाही म्हणून त्यांच्या गाड्या ज्या आहेत मोटरसायकल वगैरे ते या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत, आपल्याला दिसून येत आहेत। त्यांना पेट्रोल उपलब्ध नाहीये, ते गाड्या इथे लावून दुसऱ्या पंपावर जात आहे पेट्रोल आणण्यासाठी। शेतकरी वर्ग जे आहे, वाहनधारक जे आहे ते कॅनी घेऊन पेट्रोल आणि डिझेल पंपावर येत आहे। मात्र सध्या पेट्रोल आणि डिझेलचा साठा सुरळीत कधी होतो आणि केव्हा पेट्रोल डिझेलचा साठा सुरळीत होऊन वाहनधारकाला मिळते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।